त्यांच्याद्वारे शासनासाठी जी जाग येण्यासाठी जे ओबीसींवर अन्याय चालू आहे त्या संदर्भात आणि आंतरवाली सराटी आणि वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके, ॲडव्होकेट मंगेशजी ससाणे आणि नवनाथजी वाघमारे या आपल्या ओबीसी संघर्ष योद्ध्यांच्या जे आंदोलन चाललंय त्याच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आजपासून जे उपोषण चालू झालं आहे आणि त्याला चांगला या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे। या उपोषणास आपले सातारा जिल्ह्यातून महाबळेश्वरचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संघर्ष योद्धे अनिलजी लोहार या ठिकाणी बसलेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सातारा शहराचे आमचे मार्गदर्शक आदरणीय झोडे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। हे दोन संघर्ष योद्धे या ठिकाणी बसलेले आहेत। मी तमाम सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते बंधू भगिनी ओबीसी आणि सर्वांना विनंती करेल की या दोन बांधवांना आपल्या सर्वांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे आणि हे आंदोलन तळागाळात आणि सर्वसामान्यांपर्यंत नेऊन ज्या पद्धतीने आपल्या हे शासन अन्याय करत आहे त्यांना जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आपण हा सातत्याचा लढा आज जरी उपोषणाच्या माध्यमातून असेल, बेमुदत चक्री उपोषण असेल, उद्याच्या काळामध्ये रस्त्यावर उतरायची जरी आपल्याला तयारी करावी लागली तरी सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि हे आंदोलन आपण या शासनाला जाग येण्यासाठी कंटिन्यू करायचे। या संघर्ष योद्ध्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण मोठ्या धैर्याने या ठिकाणी बसलेला आहात। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण हा लढा असाच चालू ठेवायचा आहे। त्या दृष्टीनं मी कोरेगाव तालुका ओबीसी संघटना आणि कोरेगाव तालुका माळी महासंघ आणि सातारा जिल्हा माळी महासंघाच्या वतीनं मी जाहीर या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो की जोपर्यंत हे आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे लढा आरक्षणाचा हा लढा आपण असाच चालू ठेवूया। त्याचबरोबर सगळेश्वरी आदेशाला आमचा पूर्णपणे विरोध आहे। त्याचबरोबर जे 75 लाख कुणबी नोंदी ज्या प्रमाणपत्र वाटप केलंय त्याला सुद्धा आमचा विरोध आहे। मागच्या दारातून हे प्रमाणपत्र वाटल्यात, त्याचं कोणत्याही पद्धतीचं दबाव टाकून हे प्रमाणपत्र वाटलेले आहे त्यालाही आमचा पूर्ण विरोध आहे। आणि या सगळ्या आंदोलनाला सातारा जिल्ह्यातून सर्व गावातून लोकांनी भेटी द्याव्यात आणि ह्या लोकचळवळ आपण वाढवूया अशा पद्धतीची मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। आणि अनिल लोहार आणि बबन झोडे यांना मी मनापासून या ठिकाणी कोरेगाव तालुका आणि तमाम सातारा जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो। आपण जे करत असलेलं कार्य हे निश्चितच समाजासाठी चांगलं आहे। त्याचबरोबर जे धनगर समाजाचं जे आंदोलन चालू आहे त्यांना सुद्धा आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। त्यांना सुद्धा धनगर आणि धनगर हे एकच आहेत आणि त्यांना ते जे एसटीचं प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी राज्यभर आंदोलन रास्ता रोको चालू आहेत। त्याही आंदोलनाला आमचा सातारा जिल्हा ओबीसी कोरेगाव तालुका ओबीसी माळी महासंघाचा या ठिकाणी मनापासून आम्ही पाठिंबा व्यक्त करतो आणि अधिकचा वेळ मी या ठिकाणी न घेता या आंदोलन करते आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपलं लढायचं, तुमच्या मागे आम्ही आहोत। या ठिकाणी अनिल लोहार साहेब तुम आगे बढ़ो, अनिल लोहार साहेब तुम आगे बढ़ो, बबनराव झोडे साहेब तुम आगे बढ़ो। सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा, सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा हम सब एकच परवा, एकच परवा। धन्यवाद।